आज आपण झटपट तयार होणारे खमंग आणि खुसखुशीत काकडीचे तिखट वडे कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहोत। हे वडे तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी, ब्रेकफास्टसाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता। बनवायला खूपच सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। तसेच हे वडे खायला देखील खूपच छान लागतात। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे वडे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या। सगळ्यात आधी एका जाड कढईमध्ये 1 वाटी किसलेली काकडी घातलेली आहे। काकडी 2 मिनिटं मंद गॅसवरती परतून घ्यायची। हे बघा, काकडी आता शिजलेली आहे आणि त्याला पाणी देखील सुटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे, 1 चमचा तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा जिरं घातलेला आहे। हे सगळं मंद गॅसवरती 2 मिनिटं परतून घ्यायचं। आता 1 छोटा चमचा रवा घातलेला आहे। रवा घातल्यावरती सुद्धा 1 मिनिट परतून घ्यायचं। आता ह्या मिश्रणामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। 1 वाटी किसलेल्या काकडीसाठी 1 वाटी तांदळाचं पीठ पुरेसं असतं। तांदळाचं पीठ काकडीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं। आता 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। हे मिश्रण थोडं कोमट असतानाच पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं। ह्याच्या आधी काकडीच्या गोड वड्यांची रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती जर बघितली नसेल तर नक्की बघा। हे पीठ जास्त पातळ मळायचं नाही, अगदी थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। आता ह्या पिठाचे आपण वडे तयार करून घेणार आहोत। इथे मी बटर पेपरवरती पिठाचा गोळा ठेवून त्याला बोटांनी दाबून वड्याचा आकार दिलेला आहे। तुम्ही प्लास्टिक शीटचा किंवा रुमालाचा देखील वापर करू शकता। अशा प्रकारे पहिला वडा आता तयार झालेला आहे। तुम्ही मध्यभागी होल पाडून सुद्धा हे वडे तयार करू शकता। आता उरलेले सगळे वडे मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळे वडे बनवून घ्यायचे। हे वडे आता आपण तळून घेणार आहोत। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हा वडा सोडायचा। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे आता तळून घ्यायचे आहेत। वडे तळताना बाजूनी तेल उडवायचं, म्हणजे वडे छान फुलतात। हलकंसं दाबायचं म्हणजे वडे फुगायला मदत होते। अशा प्रकारे वडा आता तळून तयार झालेला आहे। मीडियम गॅसवरती खमंग असे हे वडे सगळे आता मी तळून घेणार आहे। खूपच सोपी पद्धत आहे, झटपट तयार होणारे हे वडे आहेत आणि खायला देखील खूपच छान लागतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि वडे कसे झाले हे कमेंट करून सांगा। अशा प्रकारे उरलेले सगळे वडे मी आता तळून घेणार आहे। हे वडे किती छान झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता। दिसायला हे वडे जेवढे छान दिसत आहेत तेवढेच खायला देखील खूपच चविष्ट लागतात। करायला अगदी सोपे, झटपट तयार होणारे हे काकडीचे तिखट वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल।